गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 10 समास 9 पुरुष प्रकृती निरूपण. परमार्थशास्त्र अत्यंत सूक्ष्म व गहन असल्या कारणाने त्यातील गुह्यज्ञान लवकर आकलन होत नाही. गुह्यज्ञान झाल्याशिवाय आत्मोन्नती होत नाही. खऱ्या अर्थाने परमार्थ साधता येत नाही. आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत. प्रपंच सांभाळत आपण परमार्थ करत आहोत. अर्थातच प्रापंचिक लोक प्रपंचाला जास्त महत्त्व देतात व परमार्थ जमेल तसा करतात. त्यामुळे अधूनमधून आपण प्रवचन कीर्तने ऐकायला जातो. वर्षातून एखादे आध्यात्मिक शिबिर पण अटेंड करतो. पण तेव्हा ऐकलेले समजते, कळते. शिबिराच्या वातावरणामुळे तेथेही आनंद मिळतो. पण स्थळत्याग होता सवेची जाते. तेथून परत आपल्या घरी गेलो की ऐकलेले सर्व विसरतो व आपण प्रपंचात पुन्हा रममान होतो. अशा प्रपंचात रमणाऱ्या लोकांचा उद्धार व्हावा, परमार्थाकडे त्यांचे मन वळावे अशी तळमळ समर्थांना आहे. म्हणून आतापर्यंत सांगितलेलाच विषय पुन्हा सांगणार आहेत समर्थ. त्याचबरोबर आरोग्य, समाजकारण, राजकारण इत्यादी विषय पण समर्थ आपल्याला सांगणार आहेत. पुनरावृत्ती होते याची जाण समर्थांना आहे. पण तरीही श्रोत्यांनी अत्यंत मनापासून ऐकावे अशी विनंती समर्थ करतात. अशी विनंती करण्यामागे काय कारण असेल याचा कधी आपण विचारच करत नाही. 12वीचा निकाल लागला व मार्क्स कमी पडल्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. म्हणून विद्यार्थी पुन्हा 12वीची परीक्षा देतात, म्हणजे रिपीट करतात. कारण मनासारखी ॲडमिशन मिळाली नाही तर पाहिजे तशी पुढे मोठ्या पॅकेजची नोकरी मिळणार नाही. नोकरी चांगली नाही म्हटलं की मुलगी चांगली नाही, ही सगळी साखळी सुरू होते. त्यासाठी मोठ्या पॅकेजची नोकरीची गरज असते. म्हणजे व्यवहारात, प्रपंचात आपले नडते. त्याशिवाय जीवन व्यवस्थित चालणार नाही. म्हणून आपण केलेलाच अभ्यास पुन्हा करतो. परंतु परमार्थात ग्रंथ वाचले काय किंवा नाही वाचले काय, प्रवचन कीर्तने ऐकली काय नाही ऐकली काय, आपलं काहीच अडत नाही. म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु संतांना परमार्थाची किती आवश्यकता आहे जीवनात हे चांगले ठाऊक असते. कारण मोक्ष हे परमार्थाचे अंतिम ध्येय आहे आणि त्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. मग त्यासाठी सतत अभ्यास करायला हवा. कारण केवळ आणि केवळ आध्यात्मिक विचारांनीच जन्ममृत्यूची यातायात थांबते. ही यातायात थांबावी अशी समर्थांना तळमळ आहे. म्हणूनच सांगितलेले विषय ते पुन्हा सांगत आहे. पुरुष प्रकृती निरूपण या समासात
समर्थांनी 1 ते 17 ओव्यांमध्ये मूळ मायेचा विस्तार, जगज्योतीची व्याख्या, ईश्वराची उत्पत्ती इत्यादी विचार सांगितला आहे व नंतर शेवटी आत्मज्ञानाचे महत्त्वही सांगितले आणि त्यासाठी कुठली साधन स्वीकारले पाहिजे हेही सांगितले. श्रीराम समर्थ श्रीराम. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड. नाना वृक्षांचे झुंबाड, बीजापासून होती श्रीराम. तैसी बीजरूप मूळ माया, विस्तार झाला तेथून या. तिचे स्वरूप शोधून या, बरे पहावे श्रीराम. आकाशात अचानक वायू निर्माण झाला, त्याप्रमाणे परब्रह्मात मूळ माया प्रगट झाली. या मूळ मायेमध्ये म्हणजे वायूमध्ये पंच महाभूते व त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. त्यासाठी समर्थांनी सुंदर दृष्टांत दिला की वडाच्या बीजामध्ये प्रचंड वृक्ष सुप्त रूपाने सामावलेला असतो, पण ते बीज फोडून मी जर त्यात वृक्ष शोधायला लागले तर काहीच सापडत नाही. त्याचा मागमूसही त्यात दिसत नाही. परंतु त्या बीजामध्ये प्रचंड वृक्ष मात्र सामावलेला असतो, म्हणजे तो तिथे सुप्त रूपाने असतो. असे अनेक बीजात अनेक वृक्षांचे पसारे असतात. त्याचप्रमाणे ही मूळ माया बीज रूपाने असून त्यात अनंत कोटी ब्रह्मांडे सूक्ष्म रूपाने सामावलेली असतात. सूक्ष्म रूपाने त्यालाच आपण अव्यक्त रूपात असं म्हणतो. त्यातूनच पुढे ती व्यक्त होतात. मग त्या मूळ मायेचे खरे स्वरूप नीट पारखून घ्यायला हवे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पहावी प्रचिती. निश्चळी जे चंचल स्थिती, तोची वाये श्रीराम. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा. वायो जाणीव मिळवून मेळा, मूळ माया बोलिजे श्रीराम. की या मूळ मायेत 2 मुख्य तत्व आहेत, एक वायू आणि दुसरं जाणीव कळा. आकाश ज्याप्रमाणे निश्चळ असते, पण त्या निश्चळ आकाशामध्ये चंचल वायू असतो, त्याप्रमाणे ब्रह्म निश्चळ असून मूळ माया मात्र चंचल आहे. निश्चळ स्वरूपात जी हालचाल दिसते तीच वायुरूप शक्ती होय. त्या वायूत जाणीव कळा प्राणरूपाने असते. जगाला जिने ज्योती प्रदान केली म्हणजे प्राण प्रदान केले, म्हणून तिला जगज्योती म्हणतात. वायू व त्यातील जाणीव कळा या दोन्ही मिळून मूळ माया तयार होते. सरिता म्हणता बायको भासे, ते पाहता पाणीच असे. विवेकी हो समजा तैसे, मूळ मायेसी श्रीराम. सरिता हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एखादी स्त्रीच येते. पण सरिता नदीला सुद्धा म्हणतात. पण जिथं नदीसाठी सरिता शब्द वापरला जातो तिथं केवळ पाणीच असते. विवेकी माणसाने यावरून लक्षात घ्यावे की मूळ माया शब्द स्त्रीलिंगी असला तरी त्यात पुल्लिंगी वायू व स्त्रीलिंगी जाणीव कळा या दोन्हींचाही समावेश आहे. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती याचेच नाव श्रीराम. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव श्रीराम. की वायू हीच जाणीवरूप जगज्योती असून त्या वायूलाच मूळ माया म्हणतात. त्यांनाच पुरुष व प्रकृती असेही म्हणतात. म्हणजे वायूला प्रकृती व पुरुषाला जगज्योती म्हणतात. तेच प्रकृती पुरुष शिवशक्ती या जोड्या होत. वायूत जो वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष.
ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम. वायूत जो जाणीवेचा भाग असतो तोच प्रकृतीतील पुरुष होय हे श्रद्धेने स्वीकारले पाहिजे. वायो शक्ती जाणीव ईश्वर अर्धनारी नटेश्वर लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे श्रीराम. की वायू म्हणजे शक्ती आणि ईश्वर म्हणजे जाणीव. हे दोन्हीही एकत्र आल्याने लोक त्या एकत्रित तत्वाला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. वायोमध्ये जाणीव गुण तेची ईश्वराचे लक्षण तयापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. तया गुणामध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्याचा देहधारी आपण विष्णू झाला श्रीराम. त्याच्या अंशे जग चाले ऐसे भगवत गीता बोले गुंतले तेची उगवले विचार पाहता श्रीराम. वायूमध्ये जी जाणीव असते तोच ईश्वर आहे. त्यापासूनच त्रिगुण जन्माला आले म्हणजे सत्व रज तम. त्या त्रिगुणात जो सत्व गुण आहे त्याचे शुद्ध जाणीव हे स्वरूप आहे. तो गुण विष्णूच्या रूपाने साकार झाला. त्या विष्णूच्या एका अंशाने जग चालते. जगाच्या उत्पत्ती स्थिती लय यातीतील विष्णूच्या सत्वांशाने जगाची स्थिती अवस्था चालू असते असं भगवद्गीता सांगते. ज्यांना हा गुंता सुटत नाही त्यांनी असा शास्त्रशुद्ध विचार केला की सर्व उलगडा होतो. एक जाणीव वाटली प्राणी मात्रास विभागली जाण जाणो वाचविली सर्वत्र काया श्रीराम. तयेंचे नाव जगज्योती प्राणी मात्र तिचे नेजिती याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी श्रीराम. की एकच ज्ञानरूप जाणीव सर्व सृष्टीत व्यापून राहते. जाणीव म्हणजे अंतःकरण. या दशकाच्या पहिल्याच समासात अंतःकरण एक हा समास आपण अभ्यासला होता. किडा मुंगीपासून ब्रह्मादिकांपर्यंत सर्वांच्या अंतःकरण एकच आहे हे पाहिले होते. कारण सगळ्यांच्या अंतःकरणात जाणीव असते. जाणीव म्हणजे कळणे. ही जाणीव कोठे प्रगल्भ म्हणजे मनुष्यामध्ये ती प्रगल्भ असते तर किडा मुंगी व इतर प्राण्यांमध्ये ती देह जीवनापुरती मर्यादित असते. प्रत्येक जीव या जाणीवेच्या मदतीने स्वतःचे संरक्षण करतात. कुठल्याही हालचाल जी होते ती जाणीवेमुळेच होते. भय संरक्षण तहान भूक लागणे व त्यामुळे जीवाला सुखदुःखाचे जे अनुभव येतात ते सतत या जगज्योतीमुळेच येतात. कुठल्याही आवाजाला की हरिण धावते त्याच्या संरक्षणासाठी ईश्वराने त्याचे कान हे इंद्रिय अतिशय संवेदनशील केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या जीवाचे संरक्षण त्याला करता येते. सरडा आपले रंग बदलतो. बेडूक आपले इंद्रिय पोटात घेतो व त्याची पाठ कडक असते. उंदराचे दात तीक्ष्ण असतात. असे प्रत्येक जीवाला स्वतःच्या संरक्षणासाठी ईश्वराने स्पेशल असे अवयव जास्त कार्यक्षमतेने देऊन त्यांना सांभाळण्याची सोय केली आहे. अशी ही जाणीव म्हणजे अंतःकरण सत्वगुणापासून तयार झालेले असते आणि जाणीव रूपाने विष्णू भगवानच सगळ्यांचा मात्र सांभाळ करतात. सूक्ष्म देहातील मनादी व्यवहार व स्थूल देहातील चालणे बोलणे इत्यादी सर्व व्यवहार केवळ या जाणीव तत्वानेच सुरू असतात. तीच जगज्योती असून जीव तिच्याचमुळे जिवंत राहतात. याचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यासारखा आहे. पक्षी श्वापद किडा मुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्यांच्या अंगी निरंतर श्रीराम. पशु पक्षी किडा व मुंगी इत्यादी प्राणी जिवंत असताना जाणीव त्यांचे शरीर व्यापून राहते जाणीवेने तर ते त्यांच्या मरेपर्यंत असते.
म्हणजे ही जाणीव एकदा जीवातनं निघून गेली की माणसाला मृत्यू येतो. जाणोनी काया पळविती, तेने गुणे वाचती, दडती आणि लपती, जाण जाणो श्रीराम. की प्राण्यांवर संकट आल्यावर ते लक्षात घेऊन ती जाणीव प्राण्यातील शरीरातील बुद्धीला पळून जाण्याला उद्युक्त करते. त्यामुळेच प्राणी झुडपाआड लपतात किंवा सांदी कपारीत दडी मारून स्वतःचे प्राण वाचवतात. अवघ्या जगास वाचविती, म्हणोनी नामे जगज्योती, ते गेलिया प्राणी मरती, जेतील तेथे श्रीराम. की सर्व जीवसृष्टीला ती जाणीव आयुष्य असेपर्यंत जिवंत ठेवते. म्हणूनच तिला जगज्योती म्हणतात. ती जगज्योती म्हणजेच वायू म्हणजेच प्राण होय. तिने शरीर सोडतात. प्राणी जेथे असतील तेथे त्या क्षणी मरतात. पण हे जगज्योतीचे काम कसे चालते जीवामध्ये हे आपण पाहू. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा जीव ही संकल्पना समजून घेतली. त्याचा विचारही आता आपण थोडक्यात करू की जीव म्हणजे आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब. या जीवालाच शास्त्रीय भाषेत चिदाभास म्हणतात. बुद्धी जड असल्यामुळे ती स्वतः काहीच करू शकत नाही. पण ही बुद्धी मुळात अतिशय स्वच्छ असून ती तेजतत्वाची असल्याकारणाने आत्म्याचे प्रतिबिंब धारण करण्याची शक्ती तिच्यात आहे. ही शक्ती म्हणजेच चिदाभास. या चिदाभासामुळे बुद्धी ॲक्टिवेट होते. या बुद्धीलाच अविद्या विशिष्ट चैतन्यही म्हणतात. ही बुद्धी म्हणजे अविद्या जेव्हा मरणकाळी नाहीशी होते तेव्हा त्यातील प्रतिबिंब बिंबरूप झाल्याने व प्राणही निघून गेल्याने माणसाला मरण येते. त्यावेळी चिदाभास जेथून आला होता त्या कुटस्थात म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात पुन्हा जातो. जोपर्यंत बुद्धीमधील चिदाभास जाणीवरूपाने असतो तोपर्यंत माणसाला आयुष्य असते. ज्या क्षणी चिदाभास निघून जातो त्या क्षणी प्राण शरीर सोडते व जेथे असेल तेथेच त्या क्षणाला जीव मरण पावतो. मुळीच जाणिवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार, अनंत रेणू श्रीराम. तैसे देव देवता देवते भूते, मिथ्या म्हणो नये त्याते, आपुल्याला सामर्थ्य ते, सृष्टीमध्ये फिरती श्रीराम. की मूळ मायेतील जाणीव असणाऱ्या ईश्वरापासून अपार जीवसृष्टी निर्माण झाली. जीवसृष्टीचे उत्पत्ती म्हणजे उत्पत्ती किंवा उत्पत्ती लय हे तिन्ही पण हे विकार ईश्वराच्या स्वाधीन असतात. ईश्वर वायुरूप असल्यामुळे कारंज्याचे तुषार ज्याप्रमाणे हवेत बऱ्याच दूरपर्यंत उडतात त्याप्रमाणे ईश्वरही अनेक प्रकारचे जीव तयार करतो. त्यातील देव देवता दैवते भूते इत्यादी आपापल्या ईश्वरीय सामर्थ्याच्या साह्याने सृष्टीत कार्य करतात. म्हणून तेही सृष्टीत फिरत असतात. त्यांना आपण कधी खोटे ठरवू नये, कारण ते सुद्धा वायुरूप असल्यामुळे ते या सृष्टीत फिरू शकतात. सदा विचरती वायू स्वरूपे, स्वइच्छा पालटती रूपे, अज्ञाना प्राणी भ्रमे संकल्पे, त्यास बाधिती श्रीराम. की असे देव देवता दैवते भूते ही सगळी सतत वायू स्वरूपात असतात व आपल्या इच्छेनुसार ते वेगवेगळे देह धारण करतात, वेगवेगळी रूपे घेऊ शकतात. पण हे ठाऊक नसल्यामुळे त्यांच्याविषयी वेडेवाकडे संकल्प करून लोक मला भूतबाधा झाली वगैरे असे भ्रमिष्ट सारखे बोलतात आणि भ्रमिष्ट होतात. ज्ञातास संकल्पची असेना, म्हणोनी त्याचेच बाधवेना, या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे श्रीराम. की
जे जीवनमुक्त असतात त्या जीवनमुक्त ज्ञाताला संकल्प व कल्पना नसल्याने त्याला कशाचीच बाधा होत नाही. बाधा जो देहाला जगताला सत्य समजतो त्यालाच होते. जीवनमुक्त ज्ञानामुळे जीवनमुक्त ज्ञानामुळे देहाला जगताला सत्य समजतच नाही. संकल्प ज्या अंतःकरणात उठतात त्या अंतःकरणातील मन मी नाही, त्या मनाला सहाय्य करणारी बुद्धी मी नाही. त्याचप्रमाणे चित्त व अहंकार यापैकी मी काहीच नाही असा त्याचा निश्चय झालेला असल्यामुळे अंतःकरणातील सर्व वृत्ती बाधित होतात. जेथे एकही वृत्ती शिल्लकच राहत नाही तेथे संकल्प उठण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्मज्ञानामुळे जीवनमुक्ताचे वासना बीजच जळून गेल्याने संकल्प करणारी वृत्तीच शिल्लक राहत नाही. म्हणून तो कधी संकल्पांनी बांधला जात नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, की जीवाला ब्रह्मत्व तेव्हाच प्राप्त होते जेव्हा संकल्प करणाऱ्या वृत्ती लोप पावतात. हे कळण्यासाठी मात्र प्रत्येकाने आत्मविद्येचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त करावे. अभ्यासी लिया आत्मज्ञान, सर्व कर्मास होय खंडन. हे रोकडी प्रचित प्रमाण, संदेह नाही श्रीराम. अभ्यासामुळे जे ज्ञान प्राप्त होते ते सुस्थिर असते आणि अशा सुस्थिर आत्मज्ञानामुळे ज्ञाताचे सर्व कर्म भस्म होतात असे भगवद्गीता सांगते. असा अनेक संतांचा प्रत्यक्ष अनुभव असतो, यात कुठली शंका नाही. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण. तर एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कारण आत्मज्ञानानंतर आत्मज्ञानी म्हणजे जीवनमुक्ताचे प्रारब्ध शिल्लक असले तर त्याला ते शेष प्रारब्ध भोगावेच लागते. भोग घ्यायचे म्हणजे कर्म करावेच लागते. परंतु एकदा आत्मज्ञान झाले की त्या हरिकृपेने कर्माचा लेप त्याला लागत नाही. अशा जीवनमुक्ताच्या देह संपला म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे संचित ब्रह्मरूप होते आणि प्रारब्ध भोगून संपलेले असते व क्रियमान कर्म नव्याने तयार होत नाही. असा तो जीवनमुक्त कर्ममुक्त होतो. ज्ञाने विण कर्म विगडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरु विण ज्ञान जोडे, हेई अघटित श्रीराम. म्हणून ज्ञाना वाचून कर्मबंधन सुटणे केवळ अशक्यच आहे आणि सद्गुरु कृपेशिवाय आजपर्यंत कोणालाही ज्ञान मिळालेले नाही. सद्गुरु कृपेने ज्ञान प्राप्त झाले की ज्ञानाने कर्तृत्व व भोक्तृत्व या गोष्टी बाधित केल्या असल्यामुळे त्याच्याकडून घडणारी ज्ञानोत्तर कर्मे बाधित होतात. यालाच निष्कर्म स्थिती म्हणतात. पण त्यासाठी म्हणोनी सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा, अंतर्यामी श्रीराम. मग असे कर्म बाधित होऊन त्याला जर निष्कर्म स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरूंचा अनुग्रहाशिवाय ते शक्य नाही. म्हणून सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा. सद्गुरू ब्रह्मवस्तूचे ज्ञान करून देणारे असावे. असे ब्रह्मनिष्ठ दयाळू व सत्शास्त्र जाणणाऱ्या सद्गुरूंच्या सहवासात राहून शास्त्र अभ्यास करावा. त्यांची सतत सेवा करावी. त्या सेवेचा परिणाम असा होतो की सतत संगतीमध्ये राहिल्याचा परिणाम असा की श्रीगुरु अनुग्रह देतात, शास्त्र समजून सांगतात. त्यांनी दिलेल्या विचारावर आरूढ होऊन ब्रह्मवस्तूचे अंतःकरणात श्रवण मनन सतत करावे. असे करता करता हळूहळू माया ब्रह्माचा विचार समजायला लागून ब्रह्म सत्य असून बाकी सर्व मिथ्या आहे असा निश्चय झाला की पिंड ब्रह्मांडातील एक एक तत्वांचा विचारांनी निराश केला की केवळ आत्मरूप मी शिल्लक राहते.
त्या मीच्या अनुसंधानात राहून माईक तत्वांचे अनुसंधान सुटले की जीवनाचे सार्थक होते. विचार न करिता जे जे केले ते ते वावगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी श्रीराम. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु, ठाई ठाई बोलिला श्रीराम. म्हणून साधकाने नेहमी शास्त्रशुद्ध विचार न करता जर साधना केली तर ती साधना फुकट जाते, वाया जाते. म्हणून पहिले विचार करण्यास प्रथम शिकले पाहिजे व नंतर तो तसा करत राहावे. त्यामुळे साधनेला यश येते. कारण विचार कोण करू शकतो? विचार फक्त मनुष्य प्राणी करू शकतो. कारण या मनुष्य प्राण्याला ईश्वराने नरदेहात आल्यानंतर त्याला नरदेह प्राप्त झाला की त्याला ईश्वराने बुद्धी दिलेली असते आणि या बुद्धीच्या साह्याने त्यांनी विचार केलाच पाहिजे. आणि असा नरदेह मिळाल्यावर मनुष्य जर विचार करत नसेल तर मनुष्य आणि प्राण्यामध्ये काही फरकच राहणार नाही. कारण पशुसारखा जर तो काहीच फक्त खाणं पिणं ऐश करणं एवढंच करत असेल आणि विचार करून शास्त्र समजून घेत नसेल आणि आत्मबुद्धीने आत्मज्ञान प्राप्त करून घेत नसेल तर या नरदेहाचं काही महत्त्वच राहणार नाही. खरं म्हणजे नरदेह त्याचसाठी प्राप्त झालेला आहे की त्याच देहामध्ये फक्त आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची शक्ती आहे. नाहीतर हे जर केले नाही तर पशु आणि माणसामध्ये काही फरकच राहणार नाही. म्हणून यासाठी भगवंतांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे उपदेश केलेले आहेत. सिद्धांत साधा या कारणे, पूर्वपक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे, साक्षात्कार श्रीराम. की असा अद्वैत सिद्धांताला असलेल्या विरोधी विचारांचे खंडन करूनच सिद्धांत मांडावे लागतात. पण हे सिद्धांत मांडण्याचं काम आधीच संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहे. शंकराचार्यांनी सगळे खंडन मंडन करून अद्वैत वेदांत व्यवस्थितरित्या आपल्यासमोर मांडून ठेवलेला आहे. मग त्यांनी जर एवढा व्यवस्थित मांडून ठेवलेला आहे तर मग त्या खंडन मंडनामध्ये जाऊन खोलामध्ये न शिरता त्यांनी जे शास्त्र आपल्याला सांगितले आहे त्या शास्त्राप्रमाणे साधकाने अभ्यास करावा आणि सिद्धांताच्या श्रवणाने साक्षात्कार करून घ्यावा. श्रवण मनन निज ध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास, करणे चिन लगे श्रीराम. आत्मज्ञानाची मुख्य साधने तीनच. एक श्रवण, दुसरं मनन आणि तिसरं निधिध्यासन. निधिध्यासनाने जीव ब्रह्मक्याचा अनुभव आला की अनुभवाने श्रद्धा आणखी दृढ होते व त्या श्रद्धेचे रूपांतर प्रचितीमध्ये होते. म्हणूनच आत्मसाक्षात्कार होण्यासाठी हेच साधन महत्त्वाचे आहे आणि हे साधन असून इतर साधनांची खटपट करण्याची गरजच नाही असं समर्थ सांगतात. स्थूलमानाने उपनिषदांमध्ये अध्यात्माचे श्रवण कसे करायचे आणि त्यामध्ये आत्म्याचे श्रवण करायचे ते का करायचे तर आत्म्याचे वर्णन उपनिषदात असल्यामुळे त्याचं श्रवण करायचं. मग त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायचे. ब्रह्मसूत्रामध्ये श्रवणात ऐकलेल्या विचारांवर मनन करायचे आणि भगवद्गीतेमध्ये श्रवण मनन झाल्यानंतर सतत त्या विचारांवर दृढ श्रद्धा ठेवून सतत अंतःकरण वृत्ती एकाग्र करणे म्हणजेच निधिध्यासन होय. या 3 ग्रंथांशिवाय विचारसागर रहस्य, पंचदशी इत्यादी ग्रंथातही या तिन्हींचे सार सांगितलेले आहे. म्हणून साधकाला आत्मज्ञान प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी या ग्रंथांचा अभ्यास करावा. अशा ग्रंथांचा अभ्यास
माझ्यासहित तुमच्या पण सगळ्यांच्या हातून घडावा अशी प्रेरणा समर्थांनी आपल्याला द्यावी हीच प्रार्थना त्यांच्या चरणी करते. जय जय रघुवीर समर्थ.